साधा प्रश्न आहे की 60%ची अट टाकल्यानी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अवमान होतो का, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं का? आपण मग पाठवू आपण नंतर. पण तुम्ही काल हा प्रश्न विचारला की 60% टाकता येते का. आता हे निवेदन अधिकाऱ्यांनीच दिलंय, त्यांनी तर गंभीर विषय उपस्थित केले या आपल्या विधेयकाच्या नुसार. आता ठीक आहे, त्यांचं ऐकायचं नाही आहे, काही अडचण नाही, पण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तर येऊ द्या की 60%ची अट शासनाला टाकल्याने सुप्रीम कोर्ट हे जसं मागे एका मंत्र्याला 7 दिवसाची जेल झाली तशी यांना जेल होण्याची शक्यता आहे, एवढं संपला विषय. एका मिनिटाच्या उत्तरासाठी आमचं समाधान होईल, रेकॉर्डवर येईल, मग अभ्यास करू आपण. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने तुम्ही 60%ची अट टाकली. मला एक गोष्ट माहित आहे की सुप्रीम कोर्ट एक किमान मर्यादा देते. तुम्ही चांगल्यात चांगलं काम करायला सुप्रीम कोर्ट जर नाही म्हणत असेल तर मग या देशाला कुणीच वाचवू शकत नाही, कुणीच नाही वाचवू. सुधीर भाऊ, मुळात प्रश्न हा आहे की 55%ची अट टाकणं हे, एक मिनिट, 55%ची नाही, तुमचं सध्या म्हणणं आहे की 55%ची अट शिथिल का केली गेली आहे, बरोबर आहे. आता शिथिल करण्यासाठी शासनाने कारणं सांगितलेली आहेत, त्यामुळे परत 55 ठेवणं अथवा ते 60वर वाढवणं हे हितात आहे की नाही या संदर्भात आता सभागृहात चर्चा चालू आहे. त्यावरती शासनाने आपलं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आता परत सुप्रीम कोर्टचा अवमान होतोय की नाही होत आहे हा विषयच राहत नाही ना. राज्यमंत्री महोदयांनी खूप स्पष्ट सांगितलेलं आहे, याच्यात काही कन्फ्युजनच नाही आहे. मेरिटवर कुठे कॉम्प्रोमाइजच नाही याच्यामध्ये. मुळात काय होतं, आपण जर बघितलं तर 4 पद्धतीने लोक यायचे. त्यातली एक पद्धत होती उच्च न्यायालय किंवा दुय्यम न्यायालयांमध्ये किमान 3 वर्ष अधिवक्ता म्हणून अनुभव. दुसरं, किमान 3 वर्ष सरकारी अभियोक्ता किंवा सरकारी अधिवक्ता म्हणून अनुभव. तिसरं, किमान 3 वर्ष विविध न्याय विभागात विधी सहाय्यक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदाचा अनुभव. चौथं, नवीन विधी पदवीधारक, सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण, अंतिम वर्षात किमान 55% गुण. आणि 5वं, विधी पदवी प्राप्त केल्यानंतर धर्मदाय संघटनेत लिपिक टंकलेखकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावर 3 वर्षाचा अनुभव. अशा 5 पद्धतीने ह्या नियुक्त्या व्हायच्या. हे 5 कॅटेगरी होत्या. यातली जी चौथी कॅटेगरी आहे, 4 कॅटेगरीत आता काहीच वाद नाही आहे. ही जी चौथी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या संदर्भात ही जी सेवेत येण्याची पद्धती होती, नवीन विधी पदवीधारक, सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व अंतिम वर्षात किमान 55% गुण, याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे बरोबर नाही आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेतनं यांना घ्या, बस एवढंच आहे याच्यामध्ये. आता स्पर्धा परीक्षेतनं घ्या, स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर म्हणजे जो 55% नाही 75% वाला 80% वालाच येणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये जे सुधीर भाऊंनी विचारलं, हो हा कंटेम्प्ट होईल. 60% केलं तरी कंटेम्प्ट होय, कारण त्याची पद्धती मी सांगतो, त्याची पद्धती त्यांनी सांगितली आहे. तुम्हाला टक्केवारीवर डायरेक्ट घेता येणार नाही, तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून घ्यावं लागेल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे तुम्ही 60 करा, 55 करा, 75 करा, एव्हरीथिंग विल बी कंटेम्प्ट, एव्हरीथिंग विल बी अगेन्स्ट सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर. कारण असं आता घेताच येणार नाही. तुम्हाला घ्यायचं असेल स्पर्धा परीक्षा घ्या, स्पर्धा परीक्षेत जो पहिला मेरिट असेल तो 1 नंबर, दुसरा असेल तो 2 नंबर, असंच तुम्हाला घ्यावं लागेल. आणि म्हणून अतिशय सोपं आणि सिंपल बिल आहे. मेरिट कमी होत नाही आहे, मेरिट कमी होत नाही आहे. जसं MPSCच्या परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा होती MPSCची, सगळे देतात. त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा 12वी मध्ये 80% मिळवणारा नापास होतो आणि एखादा 12वी मध्ये त्या ठिकाणी 50% मिळवणाराही मेरिटमध्ये येतो आणि MPSC पास होतो. अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळं काही केलं तुम्ही तरी तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल आणि दॅट विल बी सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट्स म्हणजे स्क्रुटिनी. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की बाबा आपण कुठेतरी 55%ची अट काढतोय म्हणजे कमी लोकांना घ्यायचंय. अटीचा विषय संपलाय आता. 55 नाही, 60 नाही, 50 नाही, 80 नाही,
अटीचा विषयच नाहीये. आता स्पर्धा परीक्षा आहे. अजून स्ट्रिंजंट झालंय. तसं ट्विस्ट होत आहे. इथं स्पर्धा परीक्षा होणारच आहे, त्याच्याबद्दल कोणाचाच वाद नाही. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जी अर्हता आहे ती अर्हता 55च्या ऐवजी 60 व्हावी एवढा मुद्दा आहे. बघा, तुम्ही जे स्पष्टीकरण दिलं त्याच्यामध्ये कदाचित असा भाव आहे की 55% 60%नाच एंट्री आहे असं नाही. स्पर्धा परीक्षेची अर्हता आणि तुम्ही जे सांगत आहात तो जर नियम आजपासून आपण गृहीत राज्यातल्या सर्व परीक्षांना लावला तर यानंतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यामध्ये 35% वागा सुद्धा अर्ज भरू शकेल असं साधारणतः सुतोवाच तुम्ही करताय आणि हे रेकॉर्डमध्ये राहील एवढीच माझी विनंती आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हटले तर हा 55%चा विषय कंटेस्ट सुप्रीम कोर्टात झालाय का? फक्त सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं असावं की किमान त्यांना 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाच या परीक्षा करायला परवानगी द्या. हा 55%च्या अटीचा विषय कंटेस्ट झालाय का? आणि त्यासाठी स्पेसिफिक सुप्रीम कोर्टाने ही अट काढून टाका असं म्हटलंय का? याची माहिती सभागृहाला आपण द्यावी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे पुन्हा 7व्यांदा हा खुलासा करत आहोत. सेम शब्द सेम वर्ड. JMFC आणि सिव्हिल जज याची निवड करताना जे क्रायटेरिया होता तोच क्रायटेरिया, कारण की ते JMFC ट्रान्सफर होऊन सहाय्यक चॅरिटी कमिशनर पोस्टिंग होते आणि ते जे निकष आहेत त्या तिघी निकषामध्ये कुठलाही डिस्क्रिमिनेशन पक्षपातपूर्ण कृती होऊ नये आणि ती एकसारखी असावी जेणेकरून परत सुप्रीम कोर्टात कोणी जाऊ नये म्हणून सेम टू सेम तरतुदी त्या ठिकाणी लागू केलेल्या आहे. आज मी आता अतिशय क्लिअरपणे परत सांगतो की सन्मान्य जयंत पाटील साहेब ज्या खात्याचे अनेक वर्ष मंत्री होते, सन्मान्य सुधीर भाऊ ज्या खात्यात तेवढ्या भरत्या झाल्या, एकाही भरतीमध्ये कट ऑफ नव्हतं. 100% कॉम्पिटिटिव्ह एक्झामनी मेरिटवर निवड झालेली आहे. त्यामुळे हा बिल मंजूर करावं अशी माझी विनंती आहे. परत मला वाटतं आता पुढे जाऊया. एक मिनिट मी सांगतो. एक मिनिट. जयंतराव जे म्हणतायत ना, असं आहे, तुम्ही असं खा की असं खा. जर समकक्ष करायचं आहे, सुप्रीम कोर्ट सांगताय समकक्ष करायचं आहे, समकक्षाचा अर्थ काय आहे? पॅरिटी. त्याला जे निकष लागू आहे तेच याला निकष लागू आहे, ह्याला समकक्ष. याच्यापेक्षा वेगळं जर तुम्ही काय केलं, तिथे जर 55%ची अट नाहीये, सुप्रीम कोर्टाने म्हटलं समकक्ष करा, इथे 55%ची अट केली, कंटेम्प्ट नाही होणार? आपण वकील आहात, बरोबर होईल की नाही होणार? होईल. तेच मंत्री सांगतायत, मगापासून मंत्री तेच सांगतायत.